हां, तर विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ क्रमांक 2मध्ये आपण समजातीय श्रेणी तिथपर्यंत आलेलो होतो. काही समजातीय श्रेणी त्याच्यामध्ये अल्केनांची समजातीय श्रेणी, त्याच्यानंतर पुढे अल्किनची समजातीय श्रेणी, अल्कोहोलची समजातीय श्रेणी आपण असे 3 भाग पाहिलेले आहेत. आणि आज आपण त्याच्या पुढच्या भागाला सुरुवात करतो आहे. ते म्हणजे पुढे आपल्याला पॉईंट दिला आहे तो 1 नंबरचा पॉईंट. त्याच्यामध्ये काय माहिती दिली पाहिजे, अल्केनच्या समजातीय श्रेणीचे पहिले 2 सदस्य मिथेन आणि इथेन यांच्या सूत्रांमध्ये किती CH2 मेथिलीनच्या घटकांचा फरक आहे. ते आपल्याला CH2चा फरक किती आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर त्याच्यामध्ये एका CH2च्या घटकाचा फरक आहे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच काय तिथे आपल्याला काय सांगितलं आहे की इथे मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे म्हणजे ज्याला आपण रचनासूत्र असं म्हणतो ते आहे CH4 आणि नंतर इथेनचं दिलं आहे आपल्याला C2H6. मग याच्यामध्ये कार्बन किती आहेत तर 1 आहे. नंतर पुढे हायड्रोजन किती वाढले तर इथे 2 वाढले, तेवढे हे 2 म्हणजे CH2चा फरक आहे आपल्याला पाहायला मिळेल. या घटकांचा किती घटकांचा फरक आहे. त्याच्यानंतर पुढे इथेन CH2H6 इथेनचा रेणूसूत्र किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6 आणि नंतर पुढे दिलं आहे ते प्रॉपेन या लागून असलेल्या सदस्यांच्या सूत्रांमध्ये किती घटकांचा CH2 घटकांचा फरक पडतो तो पण आपल्याला एकच पाहायला मिळेल. असे एकेकने घटकाचा फरक पाहायला मिळेल म्हणजे CH2 घटकाचा फरक आपल्याला एकने पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढच्या पॉईंटकडे येतो तो नंबर 2चा पॉईंट, अल्कोहोल समजातीय श्रेणीच्या तिसऱ्या सदस्यामध्ये चौथ्या सदस्याच्या सूत्रामध्ये किती मेथिलीन घटकाचा फरक पाहायला मिळतो. आता इथे पुन्हा आपल्याला हे जे घ्यायचे आहेत तिथे सलगचे घ्यायचे म्हणजे मिथेन आणि इथेन, नंतर पुढे प्रॉपेन आणि ब्युटेन किंवा इथेन आणि प्रॉपेन असे आपल्याला सलग घ्यायचे आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सलगचे लगतचे 2 कोण जे मेंबर असतील त्याच्यामध्ये असलेल्या ह्या मिथिलीन गटाचा फरक जो आहे, मिथिलीन घटक जो आहे त्याचा कितीचा फरक पाहायला मिळतो तो आपल्याला पाहायचा आहे. आणि ते सगळे फरक जे आहेत ते सारखेच पाहायला मिळतात. त्याच्यानंतर नंबर 3कडे येतो आपण, अल्किनच्या समजातीय श्रेणीमध्ये तिसऱ्या सदस्यामध्ये आणि दुसऱ्या सदस्याच्या सूत्रामध्ये किती मिथिलीन गटाचा फरक पाहायला मिळतो. आता इथे दुसरा सदस्य कोणता आणि तिसरा सदस्य कोणता हे नीट लक्षात आलं पाहिजे. म्हणजे पहिला सदस्य कोण तर मिथेन, दुसरा सदस्य इथेन, नंतर पुढे प्रॉपेन, नंतर ब्युटेन ही सदस्य आहेत, हे लक्षात घ्यायचे आहेत. तर आपल्याला काय सांगितलं, अल्किनचा जो गट आहे त्या अल्किनच्या गटामध्ये तिसरा सदस्य कोण येणार आहे तर ब्युटेन येतो आणि त्या ब्युटेनमधच्या दुसऱ्या सदस्य जो आहे तो प्रॉपेन. आता ब्युटेन आणि प्रॉपेन याच्यामध्ये असलेले जे काही घटक जे आहेत त्याच्यामध्ये मेथिलीन घटकाचा फरक विचारलेला आपल्याला तो सुद्धा आपल्याला सारखाच पाहायला मिळतो, म्हणून तर त्याला आपण समजातीय श्रेणी असे म्हणतो. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे येतोय. इथे आपल्याला सुरुवात करतो पहा, तुम्हाला दिसून आले आहे की कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये कार्बन अणुशृंखलेच्या लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना दरवेळी मिथिलीनचा एक घटक म्हणजे CH2 वाढत जातो. हे लक्षात घ्या तुमच्या. त्याच्यानंतर पुढे, त्यामुळेच कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना सदस्यांचा रेणू वस्तुमान 14 ॲटॉमिक मास युनिट हे नीट लक्षात घ्या. म्हणजे 14 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय की तिथे ॲटॉमिक मास युनिट ज्याला आपण यू अक्षराने दर्शवतो ते रेणू वस्तुमान दिलेले आपल्याला. ह्या रेणू वस्तुमानांचा फरकाने आपल्याला त्याच्यामध्ये तेवढा फरक जो आहे तो प्रत्येक एका लगतच्या जोडीमध्ये पाहायला मिळतो. मग ते अल्केनची असेल, अल्काईनची असेल किंवा अल्केनची असेल किंवा अल्केनची असेल असा जो काय असेल तो. त्याच्यानंतर पुढे तक्ता दिला आपल्याला 9.15. त्या तक्त्यामध्ये आपल्याला सांगितलं पहा 9.15 नंतर पुढे आ आणि दुसरा दिलेला आहे ई असे 3 तक्ते दिलेले आहेत आपल्याला. तर त्या तक्त्यांमध्ये आपण पाहिल्या म्हणजे याच्या अगोदरचा तक्ता जो आपण पाहिला होता त्या तक्त्यामध्ये काय माहिती दिल्या त्याच्या अवलोकनातून आणखीन एक बाब तुमच्या लक्षात येईल ती म्हणजे उत्कलन बिंदूमधील प्रणवता. उत्कलन बिंदू जो आहे तो सुद्धा आपल्याला प्रणवता म्हणजे काय, उत्कलन बिंदू जो आहे तो कमी कमी होताना पाहायला मिळेल. म्हणजे उत्कलन बिंदू हा त्या संयुगाचा एक भौतिक गुणधर्म आहे. सामान्यतः असे दिसून येते की कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना भौतिक गुणधर्मांमध्ये एका दिशेने बदल होतो. म्हणजे भौतिक गुणधर्मांमध्ये सुद्धा प्रणवता पाहायला मिळते. प्रणवता म्हणजे त्याच्यामध्ये एकतर चढ उतार अशी जे काही क्रिया जी असतील ती पाहायला मिळते. म्हणजे आपल्याला इथे काय दिलं आहे की उत्कलनांक बिंदू जो आहे तो आपल्याला कमी कमी होताना पाहायला मिळतो. आता त्यासाठी आपण पुन्हा पाठीमागे जाऊया. इथे तो चार्ट जो आहे तो चार्ट पहा. इथे पहिला भाग येतो आपण अचा. त्यामध्ये पहा इथे आपल्याला अचा भाग दिला, आपल्याला सांगितलं आहे 9.15. त्याच्यामधील हा जो चार्ट जो आहे तो अल्केन
च्या अल्केनची समजातीय श्रेणी आहे. अल्केनच्या समजातीय श्रेणीमध्ये इथे आपल्याला मिथेन दिलेलं आहे, त्याच्यानंतर पुढे इथेन दिलेलं आहे, नंतर पुढे प्रॉपेन, नंतर पुढे ब्युटेन, पेंटेन आणि हेक्झेन असे दिलेले आहेत. त्यांचे रचनासूत्र आपल्याला इथे दिलेले आहेत क्रमशः. आणि नंतर पुढे आपल्याला त्याच्यामध्ये कार्बन अणूची संख्या कशी वाढत जाते ती टप्प्याटप्प्याने वाढत जाताना कार्बनची संख्या दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे CH2च्या घटकांची संख्या जी आहे ती दिलेली आहे आपल्याला इथे. म्हणजे आता CH2ची संख्या पहा इथे कशी दिली, 1 2 3 अशी. आणि नंतर पुढे उत्कलनांक दिलेले आहेत. पहा आता इथे आपल्याला उत्कलनांकावरती अधिक चर्चा करायची. त्या उत्कलनांकामध्ये आपण सांगितलं की त्याच्यामध्ये प्रणवता पाहायला मिळते. म्हणजे सर्वात वरचा जो आहे त्याच्यामध्ये वजा 162 डिग्री सेल्सिअस आहे, नंतर पुढे वजा 88 आहे, वजा 42 आहे. हे वजा साईन नीट लक्षात घ्या, त्याच्यामुळे याला मोठं म्हणायचं नाही, तर ते टप्प्याटप्प्याने उत्कलनांक जो आहे तो वाढत जाणारा तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे ह्या 2-3 भागांमध्ये लक्षात नाही आला तरी खालचे जे काही उत्कलनांक दिलेले आपल्याला 0, नंतर पुढे 36 आणि नंतर पुढे 69, म्हणजे 0, 36 अँड 69 असे दिले आहेत. म्हणजे 0पेक्षा मोठा आला 36 आणि नंतर त्याच्यापेक्षा मोठा आहे 69, असे प्रणवता जी आहे ती म्हणजे उत्कलनांक टप्प्याटप्प्याने वाढत जाणारा पाहायला मिळतो. असाच पुढे अ आणि आमध्ये आ चार्टमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने पाहायला मिळेल. तिथे सुद्धा आपल्याला त्याचे उत्कलनांक जो आहे तो पहा इथे 63 दिला आहे, त्याच्यानंतर पुढे 78, नंतर पुढे 97 फॉर प्रोपेनॉल साठी लक्षात घ्या. नंतर पुढे ब्युटेनॉलसाठी दिला आहे तुम्हाला तो 118, असा म्हणजे तिथे सुद्धा उत्कलनांक वाढताना पाहायला मिळतो. अशा पद्धतीने अल्केनची समजातीय श्रेणी जी आहे तिथे सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने उत्कलनांक जो आहे तो पाहायला मिळतो. आणि म्हणून आपण तिथे म्हटलं की त्याचे उत्कलनांक हा एका संयुगाचा त्या उत्कलनांक बिंदू हा त्या संयुगाचा एक भौतिक गुणधर्म आहे असं आपण म्हटलं. तो भौतिक गुणधर्म त्याच्यामध्ये आपल्याला प्रणवता पाहायला मिळाली. त्याच्यानंतर पुढे पुढच्या भागाकडे तो आपण त्यातला एक भाग अल्केनांच्या समजातीय श्रेणी दिली तर श्रेणीतील सदस्यांच्या रेणुसूत्रांचे अवलोकन करा आणि रेणुसूत्रांमध्ये कार्बन अणूंची संख्या व हायड्रोजन अणूंच्या संख्येच्या यांच्यात काय संबंध आहे ते दिसते ते पहा. आता इथे पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, तो चार्ट जो आहे म्हणजे अल्किन जे आहे अल्किन त्याच्यामध्ये आपल्याला कार्बन अणूंची संख्या जी आहे ती कार्बन अणूंची संख्या एथिनमध्ये म्हणजे मिथेनमध्ये किती मिळणार आहे तुम्हाला, 1 मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे इथिनमध्ये 2 मिळणार आहे, प्रॉपेनमध्ये 3 मिळणार आहे, ब्युटेनमध्ये 4 मिळणार आहे. या पद्धतीने कार्बन अणूंची संख्या ही टप्प्याटप्प्याने वाढत जाताना पाहायला मिळते. हायड्रोजन अणूंच्या संख्यांच्या बाबतीत काय आहे तर त्याच्यामध्ये हायड्रोजन अणूंची संख्या जी आहे ती टप्प्याटप्प्याने 2-2ने कमी कमी होत जाताना पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे तर जर अल्केनांच्या रेणुसूत्रांतील कार्बन अणूंच्या संख्येला n असे मानले तर हायड्रोजन अणूंची संख्या काय होईल, तर त्याच्यासाठी आपल्याला इथे दिलेल्या अल्केनांच्या समजातीय श्रेणींच्या सदस्यांचे रेणुसूत्र CnH ट्वाइस हे आपल्याला सर्वसामान्य रेणुसूत्र म्हणता येईल. ते अत्यंत महत्त्वाचं. अल्केनचं सर्वसामान्य रेणुसूत्राने दर्शविता येतात. मग ते कोणतं आहे, CN ट्वाइस एन. आता CN ट्वाइस एन काय आहे तिथे आपल्याला त्या n हा कार्बनच्या अणूंची संख्या दिलेली आहे. n कार्बनच्या अणूंची संख्या जर आपण इथे 1 घेतली तर इथे काय होणार आहे, हायड्रोजनची संख्या कशी मिळवायची, 2 × 1 म्हणजे CH2 असं होणार आहे. मग पहिलं जे मिळाले तुम्हाला इथे दिलेले पहा. नंतर पुढे जर आपण त्याची यांची संख्या जर आपण इथे दिलेली यांची संख्या जी आहे ती आपण जर 2 घेतली तर पुढे काय मिळणार आहे आपल्याला, तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार होणार आहे, तो C2 म्हणजे यांची नंबर टाकला आपण 2, कार्बन 2 मिळाले. मग हायड्रोजनचे कसे मिळणार आहे तर 2 × 2 म्हणजे C2H4 असा रेणुसूत्र मिळणार आहे. ते पुढच्या अल्किन गटाचं असणार आहे. असे एकूण तिसऱ्या बाबतीत तसंच मिळणार आहे आपल्याला. यांची किंमत जर 3 घेतली तर आपल्याला इथे कार्बनची संख्या 3 होणार आहे आणि कार्बनची संख्या 3 झाल्यानंतर हायड्रोजनची संख्या काढण्यासाठी आपल्याला 2 × 3 करणार आहे म्हणजे C3H6 असं रेणुसूत्रे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो. पण त्या पुढच्या भागामध्ये काय माहिती दिली बा तिथे आपल्याला नंबर 1 दिला आहे अल्केनच्या समजातीय श्रेणीमध्ये सदस्यांच्या रेणुसूत्रांचे सामान्य सूत्र काय असेल. अल्केनचं पण विचारलं आपल्याला, तिथे काय असेल CnH2n+2. तिथे काय येते CnH2n+2 C
CnH twice n प्लस 2 हे अल्केनचं सर्वसामान्य रेणुसूत्र. अल्केनचे सर्वसामान्य रेणुसूत्र काय? CnH ट्वाईस n प्लस 2 हे अल्केनचे सर्वसामान्य रेणुसूत्र आहे. त्याच्यानुसार आपल्याला पुढे 2 नंबरचा आकडा दिलेला आहे. त्याच्यात 2 नंबरच्या याच्यामध्ये काय दिले पहा, 2 नंबरमध्ये अल्काईनच्या समजातीय श्रेणी सामान्य रेणुसूत्र ही अत्यंत महत्त्वाचे रेणुसूत्र व्यवस्थित तयार करून ठेवायचे. CnH ट्वाईस n मायनस 2 इथे आले पहा. कशासाठी? तर अल्काईनसाठी. अल्काईनमध्ये CnH ट्वाईस n मायनस 2 आणि पहिलं जे घेतलं आपण अल्केनचं CnH ट्वाईस n प्लस 2 असं आलं आहे. नंतर अल्किनसाठी CnH ट्वाईस n मायनस 2 हे अल्काईनसाठी आणि अल्किनसाठी CnH ट्वाईस n असं असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यासाठी एनची किंमत जी आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे. ती एकदा 2 घ्यायची आहे, नंतर पुढे 3 घेतली, नंतर पुढे 4 घेतले तर त्यांच्यासाठी तयार होणारे फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला इथे मिळवता येऊ शकतात. त्याच्यानंतर पुढे समजातीय श्रेणीमध्ये एका सदस्याकडून पुढच्या सदस्याकडे जाताना काय होतं ते पहा. एक मिथिलीन गट जो आहे तो CH2 ची एका घटकाची भर पडत जाते. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये CH2 ची घटक जे आहेत त्यांची काय होते, भर पडत जाते. म्हणजे सुरुवातीला 1 असणार, नंतर 2 असणार, नंतर 3 असणार वगैरे वगैरे. त्याच्यानंतर पुढे रेणू वस्तुमान बरोबर 14 ॲटॉमिक मास युनिटने वाढत जाणारे कार्बन अणूंची संख्या 1ने वाढत जाते. म्हणजे कार्बन अणूंची संख्या 1ने वाढत जाणारे. त्याच वेळेला CH2 घटक जो आहे तो मेथिलीन घटक जो आहे त्या घटकाची संख्याची 1ने भर पडते. नंतर पुढे ॲटॉमिक वस्तुमान जे आहे रेणू वस्तुमान जे आहे त्याला आपण मॉलिक्युलर वेट असं म्हणतो. ते मॉलिक्युलर वेट 14 ॲटॉमिक मास युनिटने वाढत जाणार आहे आणि कार्बन अणूची संख्या 1ने वाढत जाते. त्याच्यानंतर पुढचा तिसरा घटक दिला आपल्याला की समजातीय श्रेणीच्या सदस्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य असणारच. कारण तिथे आपण म्हणू तर त्याला आपण काय म्हटलं आहे, समजातीय श्रेणी. समजातीय श्रेणी म्हणजे काय, एकाच गुणधर्मांचे असलेले श्रेणींचा तो एक भाग असतो आणि म्हणून त्यांचे रासायनिक गुणधर्मांमध्ये सुद्धा आपल्याला काय साधर्म्य पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर नंबर 3 घेतो आपण. समजातीय श्रेणीच्या सदस्यांच्यासाठी एकच सामान्य रेणुसूत्र असते. अर्थातच मग त्याच्यामध्ये एकच सामान्य रेणुसूत्र कोणतं, मग ते CnH ट्वाईस n प्लस 2 असेल किंवा CnH ट्वाईस n असेल अल्केनसाठी. अल्काईनसाठी CnH ट्वाईस n मायनस 2 असे असेल. हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पुढे पुढचा भाग जो आहे तो कार्बनी संयुगांच्या नामकरणाची पद्धती जी आहे तो आपण भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण इथे थांबूया. धन्यवाद.